25/6ला मी कामावरून घरी आलो असता माझ्या मुलीची बेशुद्ध अवस्थेत आढळल्यामुळे मी तसंच तिला दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यात डॉक्टरांनी मयत घोषित केलं. त्याचं सर्टिफिकेट पण आहे आमच्याकडे. आणि जे काही संशयित आरोपीचे नाव आम्ही पोलिसांना सांगितले, त्यांनी कुठलाही FIR केलेला नाही, चौकशी केलेली नाही. तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की त्यांची चौकशी योग्य प्रकारे चौकशी व्हावी आणि FIR पण दाखल व्हावा. गुन्हेगार सापडून त्यांना योग्य ती सजा व्हावी ना आमच्या मुलीला पण न्याय मिळावा. तुमचं नाव काय? पांडुरंग नागोराव पद्मने. किती तारखेला घटना झाली? 25/6/2024. काय NC वगैरे असं काहीच नाही? तुम्ही पोलीस स्टेशनला किती वेळेस गेले? पोलीस स्टेशनला आम्ही दररोज 8-10 दिवस चक्रा मारल्या सतत. पण त्यांनी सांगितलं आम्हाला की ती ऑनलाईन कंप्लेंट झालेली आहे, बाकीचं काहीच त्यांनी घेतलेलं नाही. आम्हाला कुठला कागद दिलेला नाही, काहीच नाही. आम्हाला फक्त जो PM चा रिपोर्ट आहे तो प्रायमरी रिपोर्ट भेटलेला आहे आणि एक प्रत्येक हॉस्पिटलची आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी घातपात झाल्याचा संशय, काही नाव वगैरे सुचवायची आहे का रिपोर्ट मध्ये, तक्रारमध्ये? तर आम्ही ते नाव पोलिसांना दिलेली आहेत ना. काय नाव आहे ते? विलास गवळी आणि समाधानगिरीचे वडील सुवर्णाबाई पाटील, हे आमचे संशयित नावे आम्ही पोलिसांना दिलेली आहेत. तुमच्या आधीचे काही वादविवाद होते का? तुम्ही? माझं कुठलंहीच काही कोणासोबत वादविवाद नाही, भांडण नाही, तंतून नाही, शिवीगाळ नाही, काहीच नाही. तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्टली त्यांचे नाव घेतले, ती खरोखर तुम्हाला वेगळं कृत्य करण्यासारखे वाटले, त्यामुळे घेतली काय? नेमकं कारण काय? एव्हिडन्स नष्ट केले असं मला आढळून आले. त्याच्यामुळे ते आमच्या मुलीला घाटीमधून उचलून MGM ला नेले. डॉक्टरांनी मयत घोषित केल्याच्या नंतर बी आणि घरी आल्याच्या नंतर लॉक तोडणे, सामान बाहेर काढणे, हे असे प्रकार झाले. त्याच्यामुळे आमचा संशय त्यांच्यावर जास्त बळकावला. आणि पोलिसांनी ज्यावेळेस त्यांची चौकशी केली त्यावेळेस त्यांनी घरी येऊन ताडपत्र्या उचलून झटकणे, पाहुण्याच्या अंगावर माती उडली आणि सुवर्णा पाटील यांची घरी येऊन बळबळ करणे, असे कृत्य आढळले.